ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्याईसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरूंना वंदन करते आणि आजचा आपला 12वा अभंग हरिपाठातला त्याच्या चिंतनाला सुरुवात करते. अभंगात आहे समोर ज्ञानोबांचा तीर्थव्रत नेम भावे विण सिद्धी वायाची उपाधी करीसी जगा. भावबळे आकळे येरवी नाकळे करतळी आवळे तैसा हरी पारियाचा रवा घेता भूमीवरी यत्न परोपरी साधन केले ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिधले संपूर्ण माझ्या हाती. हरिपाठातला 12वा अभंग आज आपण सुरुवात करतोय. पण असे वेगवेगळे म्हणजे ज्ञानोबांची ही जी रचना आहे ती काही अशी एका अभंगातनं एक वेगळा विचार दिलाय दुसरा वेगळाच सांगतायत असं अजिबात नाही. कारण हा अभंग ज्यावेळी आपण अभ्यासाला आता सुरुवात करतोय तेव्हा ज्यावेळी त्यातलं पहिलं चरण आपण पाहिलं की तीर्थव्रत नेम भावे विण सिद्धी वायाची उपाधी करीसी जन, हे ज्यावेळी आपलं एक चरण आता आपण जर विचार करायला घेतला तर आपला 5वा अभंग जो झाला होता योग याग विधी येणे नोहे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म, हा जो अभंग होता हाच विचार एक्झॅक्टली आता इथे ज्ञानोबांनी मांडलेला. म्हणजे आता हा पुन्हा विचार मांडायचा आहे किंवा काही आपल्याला म्हणजे त्यांना ते रिपीट करायचं होतं म्हणून मांडला गेलाय का, तर नक्की नाहीये तसं. कारण हा सखोलतेकडे हळूहळू हरिपाठ हा आपल्याला एक ज्यावेळी 4 ते 5 विचार देतं ते विचार नुसतं स्थूल वरवर करून चालत नाही. त्या विचारांच्या मुळाकडे आपल्याला जावं लागतं आणि त्या विचारांच्या मुळाकडे नेणं आता या अभंगांपासून सुरू झालेलं आहे. तर तो 5वा अभंग जो आपण बघितला त्यामध्ये जसं सांगितलं की योग याग विधी येणे नोहे सिद्धी, 5वा पर्यंत आपल्याला परत जायची गरज नाही. पण या चरणात त्यांनी जे सांगितलं की तीर्थव्रत नेम भावे विण सिद्धी वायाची उपाधी करीसी जन. ज्ञानोबा किती म्हणजे सगळेच संत सांगतात पण आता आपण हरिपाठ बघतोय यामध्ये नीट प्रत्येक शब्दाचा जर विचार केला तर हे जे तीर्थव्रत नेम आहे किंवा व्रत वैकल्य आपली जी असतात नामाचा नेम असेल हे सगळं भावे विण सिद्धी, म्हणजे हे या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण करत असतो तीर्थयात्रा करतो नाम घेतो विविध उपवास करतो व्रत वैकल्य करतो हे निश्चित कशासाठी, काय कारण आहे त्यामागचं आपल्याला ते कारण म्हणजे ती सिद्धी कुठलीही गोष्ट ही पूर्णत्वाला जावी याकरताच तर ती कृती सुरू होते. मग ती पूर्णत्वाला जर जात नसेल, जायची असेल किंवा जात नसेल या दोन्हीचा विचार करायला लागतो. तर जायची असेल तर कसं करावं, तर इथे त्यांनी सांगितलंय की भावे विण सिद्धी, जायची नसेल या प्रकाराने आधी आपल्याला ते समजावतात. म्हणजे त्याच्या मागे जर भावच नसेल म्हणजे कसं, तर तीर्थयात्रा करताना आपण आता अगदी सगळ्या घरांनी ठरवलं की आपल्याला भगवंताच्या म्हणजे तीर्थाटनाला जायचंय. पण आपण असं जर म्हटलं की जाता जाता आपल्याला थोडं तीर्थयात्रेलाही जाऊ आणि तिथूनच मग त्यानंतर कुठलं काही भाग बघून येऊ, जरा थंड हवेच्या प्रदेशात जाऊ आणि त्यानंतर मग आरामातच येऊ, या सगळ्यामध्ये
विचारांची संगती जर जोडली, तर यामध्ये आपण नक्की कशासाठी काय करतोय? कोणत्या गोष्टीसाठी काय सुरू आहे? ही गोष्ट हरिपाठ किंवा या उपासना आपल्याला देत असतात. ही उपासना करायचीच कशासाठी? हाच इकडे खरा तर विचार अत्यंत सखोलतेने केला पाहिजे. त्यांनी ज्ञानोबा सांगतात इथे, की "भावे विण सिद्धी." म्हणजे भावाशिवाय त्याची ती कृती किंवा ते जे तुम्ही कर्म केलंय, ते पूर्ण होणारच नाही. आता वायाची उपाधी, दंभ म्हणजे दंभ धर्म हे 5व्या अभंगात आणि इथे करीसी जना. त्यांनी सांगितलंय कशासाठी तू हे जे तुझे खटाटोप म्हणजे तो एक आपण हा शब्द आपल्याला सगळ्यांना माहिती की हा अक्षरशः खटाटोप ठरेल, की एकीकडे उपवास करायचे, नेम नेम नाम म्हणून घ्यायचं आणि किंवा तीर्थाटनाला जायचं. हे नुसतंच जर चालू राहिलं, कोणत्याही भावाविना किंवा अजून एक आपण विचार करू शकतो, की सकामतेने. सकामता म्हणजे काय? तर विशिष्ट हेतू ठेवून, आपण विशिष्ट हेतू ठेवून जर काही गोष्टी केल्या, तर आपल्याला भगवंत आमच्या गुरु नेहमी हे उदाहरण देतात. म्हणजे हे हे सांगतात पटवून, की भगवंत काय बघतो? काय आपल्याकडे लक्ष आहे म्हणजे काय करतो तो? की तू तू जर मनात जर हेतू धरला असशील कुठला, तर ते हेतू अगदी पूर्णही करेल, काही काळाने करेल, लगेच करेल, कधीही होईल, कदाचित होईल. पण मग भगवंत काय म्हणेल? तर भगवंत म्हणेल, "अरे, तू ज्याच्यासाठी मला साकडं घातलंस किंवा तू जो विचार मांडलास, त्याचं काम आता झालं. मग आता तुझा आणि माझा काय संबंध?" संपलं. याला म्हणतात सकामता. म्हणजे आपण हेतू पुरस्सर कुठल्या गोष्टी जर केल्या, तर पुन्हा काय आहे? पुन्हा आपण जिथे आहोत तिथेच आहे. आणि आपण अभंगाचा पहिला अभंग सतत, सतत घोळवणार आहोत, की आपल्याला सायुज्य मुक्ती, हरिमुखे म्हणा. हे जर आपल्याला या आपण उपासनेच्या विचारांमधनं चाललो आहे, अशा वेळी सकामतेचा हात धरायचा की नाही? तर निश्चित नाही. कारण हेतू कुठला? म्हणजे आपल्या प्रापंचिक जर आपण प्रापंचिकच हेतू धरले, की मुलाची म्हणा मुलाला काय जॉब लागू दे म्हणा. माझे अजून काही माझा देह जसा आहे तसाच जरा टिकून राहू दे, झोपून राहू नको दे. म्हणजे आजारी असेल तर असं मला पडून नाही आवडत. हे सगळ्या ज्या भावभावना असतात, त्या गोष्टी आपण परमेश्वराकडे मागायच्या आणि ह्या सकामतेतून उपवास धरायचे, तीर्थयात्रा करायच्या किंवा नाम घ्यायचं. या तिन्हीही गोष्टी सकामतेला परमेश्वर जरी ते आपल्याला काही वेळेला कंप्लीट करत असेल, तरी सुद्धा त्याचा आणि आपला संबंध, नातं, बंध उरत नाही. स्पष्ट केलंय संतांनी. आणि आता आपण भाव या गोष्टीचा विचार आता पुढेच त्यातलं दुसरं चरण आहे. त्यामध्ये भावबळे आकळे येरवी ना कळे. खूप स्पष्ट, स्पष्ट विचारात दिलं ज्ञानोबांनी. भावबळे आकळे. आता भाव या गोष्टीवर आपण 5व्या अभंगात आणि त्याच्याही अलीकडच्या अभंगात खूप खूप डिटेलमध्ये विचार केला. पुन्हा एकदा थोडासाच सांगते, की भाव या गोष्टीचा आपण विचार अशा ह्याने केला होता, की अस्तित्व. भाव याचा अर्थ अस्तित्व. तो आहे. याला भाव म्हणतात. म्हणजे माझं परमेश्वर ज्याचं मी नाम घेते, तो आहे याचा याचा विश्वास, याच्यावर अत्यंत श्रद्धा किंवा त्याच्याशी असलेली शरणागती, यालाच आपण भाव म्हणतो. अस्तित्व या शब्दाने आपल्याला अगदी निश्चित कळतं, की तो आहे. मग आता बघा तीर्थाटनात म्हणजे इथे का असं भावे विण सिद्धी म्हणजे असं का म्हणाले असतील ज्ञानोबा? तर भाव जर तो अस्तित्वाने आहे असं ज्यावेळी आपण म्हणतो, तर तो फक्त आपण अस्तित्वाने आहे एवढंच म्हणून चालेल का? तर आपण जेव्हा तीर्थाटनाला जातो किंवा आपण जेव्हा नाम घेत असतो किंवा आपण जेव्हा उपवास करतो, या तिन्हीपैकी काहीही मनात आणा आणि त्यावेळी जर आपण तो आहे या भावातून ती गोष्ट केली नाही, तर काय होईल? फक्त ती क्रिया घडेल आणि आपण कितीतरी हरिपाठाचा या पूर्ण सेशन्समध्ये हे अगदी 10 वेळा सांगितलंय, की कृतिशीलतेपेक्षा चिंतनशीलतेला परमार्थात अतिशय महत्व आहे. आचार्यांनी, संतांनी सांगितलेलं आहे. कृतिशीलतेपेक्षा म्हणजे काय होतं अगदी उलटं असतं आपलं.
प्रपंचात आपण बिना विचार धावत असतो. ती आपली गती आवरू शकत नाही. आपण आपली पण नाही, इतरही कोणी आवरू शकत नाही. पण मग त्यानंतर जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा एक तर त्याचा क्षीण तरी आला असतो किंवा मी हे का केलं बरं? तेव्हा एवढी गरज होती का? कसं? काय? एवढं चिंता आपण करत असतो. याचं चिंतन नाही करत बरं. कारण चिंतन कशाला म्हणतात? जेव्हा एखादा विचार आपण आता जसं म्हटलं, की अस्तित्व आहे, तो आहे, हा विचार झाला आणि त्या विचाराने जेव्हा मी उपवास करते, आपण उपवासाचं उदाहरण घेऊ. उपवास, उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे सानिध्यात. त्याचा जवळ तो जवळ आहे, त्याच्या सानिध्यात असणं. मग त्याचं साधन काय? उपवासाच्या वेळी जेव्हा आपण हे सगळं करतो, उपवास करतो याचाच अर्थ काय? की सगळ्यात महत्वाची गोष्ट, की इतर वेळी जेव्हा हे माझ्या रसना म्हणा, सगळ्याच गोष्टी मनावर जो ताबा नसतो, तो ताबा, ते नियंत्रण, त्या निमित्ताने आपण काही वेळेला ते आणण्याचा प्रयत्न करतो, पण तिथे श्रद्धेने असतो. आणि तो भगवंत आहे. तो भगवंताचा विचार मला त्या निमित्ताने का होईना, मी त्याच्या सानिध्यात जास्तीत जास्त राहीन, हा त्याच्या मागचा अर्थ आहे. आणि मग त्याच्या सानिध्यात राहण्याचं साधन कुठलं आहे? तर नाम हे साधन आहे. जेव्हा मी हे नाम घेईन, तेव्हा ते मी जास्तीत जास्त त्याच्या स्मरणात राहीन. आपण खूपदा हे हरिपाठात आता बोललो, की विस्मरण झाल्याने आपण हरिपाठ करतो. कशाचं विस्मरण झालं? तर मला माझ्या स्वरूपाचंच विस्मरण झालेलं आहे. तो हरी मी आहे, इथपर्यंत आपल्याला जायचं आहे विचारांनी आणि तो अनुभवाप्रत आपल्याला पोहोचायचा आहे. पण तो अचानक असा येऊ शकतो का? तर नक्की नाही. त्याला जी साधनं सांगितलेली आहे, म्हणजे आता आपण परत या पहिल्या चरणावर येऊया, की तीर्थ म्हणा, तीर्थाटन म्हणा, व्रत म्हणा, उपवास म्हणा, ही साधनं आहेत. आणि ही साधनं अत्यंत पुरेपूर म्हणजे वापरणारा कोण आहे? मी. स्वतः चेतन मी आहे. हे जे मी चेतन आहे, ते मी त्या साधनाला वापरणार आहे. पण साधनाला पुरेपूर वापरणं, याचा विचारच जर माझा पूर्णत्वाला गेला नसेल, तर काय होतं? ती अर्धवट स्थिती होते. मग अशा वेळी वाटतं, मग आपण जे बरेचदा आपल्या आजूबाजूला आपण ऐकतो, कधी-कधी आपणही बोलतो, की "हो बाबा, माझा असा उपास असतो, मला असं-असं लागतं, यावेळी मी असं-असं करते." मग या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, हे जे आपण बोलतो किंवा असं मांडतो, या गोष्टींना अधिक महत्त्व दिलं जातं. पण ते कशासाठी? काय? का? या ज्या 3 गोष्टी आहेत, त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आणि त्या आपल्याला या विचारांना म्हणजे संत आपल्याला का, कशासाठी आणि तू लक्षात आहे ना, या 3 गोष्टी संत सतत आपल्याला त्याचं मार्गदर्शन करतात, की तुझ्या लक्षात आहे ना, तू हे सगळं का करतोय? माझ्या स्वरूपाचंच विस्मरण झाल्याने मला उपासना करणं भाग पडलेलं आहे. नाम घेणं मला भाग का पडलं? त्या नामाने मी आहे, हे स्मरण करतो आहे. म्हणून ते नामस्मरण आहे. तर मग या गोष्टी जर आपण अशा भावावीणं केल्या, तर त्याची सिद्धी होणार नाही. स्पष्ट इथे ज्ञानोबांनी निर्णय दिलेला आहे. आणि मग वाया ती उपाधी म्हणजे त्यांनी सांगितलं, की हे जे सगळं तू करशील, या सगळ्या ज्या कृती करशील, त्याचा खटाटोप झाल्याशिवाय काहीही उरणार नाही. आणि खटाटोपाचा बाकीच्या गोष्टी आपल्याला नक्की माहिती आहेत, की आपलं फक्त ते वाया जर गेलं, तर आपल्याला फक्त क्षीण येतो, आपण दमून जातो आणि काहीही आपल्याकडे आपल्या उन्नतीचं, उन्नयनाचं काहीच आपल्याकडे उरत नाही. आणि म्हणून ही जी सकामता आहे, पहिल्या चरणात सकामता हा विचार खूप महत्वाचा आहे, की ही सकामता बाजूला करणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि मग तो भाव कसा हवा? भावबळे आकळे दुसरं चरण आहे, भावबळे आकळे येरवी ना कळे, करतळी आवळा तैसा हरी. किती छान पद्धतीने त्यांनी आपल्याला आपण षडलिंग बघितली होती. पहिल्या दुसऱ्या अभंगात, की अभ्यास 10 प्रकारची लिंग असतात.
त्या लिंगाच्या याच्यात अपूर्वता हे लिंग आहे एक. आणि हा आहे ना, ते त्याचा अपूर्वता सांगितलेली. कसं आहे आपल्याला एखादी गोष्ट शिकता दृष्टिकोन जर मिळाले आणि त्या पद्धतीने आलं, तर आपल्याला एक छान हुरूप येतो. छान पद्धतीने आपण अभ्यास करू शकतो. तर अशाच याचं हे अपूर्वता लिंग आहे, की त्यांनी काय सांगितलं, "भाव बळे आकळे, येरवी ना कळे." आता भाव बळे आकळे. आता हा भाव जो आहे, ते आपण अस्तित्व हा बघितलं. पण हा हा भाव अजून कसा हवा? जसं आपण सकामता हा विचार जसा केला, तसाच दुसऱ्या चरणात आपल्याला लक्षात आलं पाहिजे, की हा भाव जो आहे, तो निरपेक्ष भाव असला पाहिजे. जो आपण संतांचा संतांची अभेद दृष्टीचा कायम भाव आपण काय म्हणत आलो? अपेक्षा नाही. निरपेक्ष भाव असल्यामुळे अभेद दृष्टी, त्यानंतर प्रेम, व्यापक प्रेम हे आपण संतांच्या विचारांमध्ये आपल्याला दिसतं. अत्यंत शरणागतीने किंवा आपल्या जीवाचं आपलं उन्नयन व्हावं यातून तळमळीने संत मांडत असतात. तर मग ह्या गोष्टीमध्ये निरपेक्ष भाव अपेक्षित आहे. म्हणजे कसा भावबळे आकळे, येरवी ना कळे. किती सरळ साध्या पद्धतीने ज्ञानोबांनी सांगितलं, की तुम्हाला जर त्याचं अस्तित्व तुम्ही मान्यच जर केलं नाहीत, तर तुम्हाला तो कसा कळणार? तो हरी आहे, हे आपल्याला कळणार कसं? तर तो भाव जपणं हे आपली जबाबदारी आहे. आणि तो भाव म्हणजे फक्त आणि फक्त त्याचं अस्तित्व आहे, तो आहे आणि त्याचा आधार घेऊन आपल्याला तो मी आहे इथपर्यंत जायचं आहे. हा विचार आपल्याला सतत हरिपाठाची उपासना करताना घ्यायचा आहे. आणि मग ज्ञानोबा त्याच्यानंतर अपूर्वता लिंग हे का आहे? तर ज्ञानोबांनी इथे स्पष्टच केलं, की जेव्हा तुम्हाला निरपेक्ष भावाने कुठलाही निरपेक्ष भाव, आता तो कशाचा? निरपेक्ष भाव असणं म्हणजे काय? कारण आपल्याला या प्रपंचात वावरताना कुठलीही गोष्ट याच्यासाठी हे इज इक्वल टू सतत आपलं चाललेलं असतं. सतत. म्हणजे आपण आसक्ती सोडा, ममत्व सोडा. हे जे आपण सतत आत्ता हरिपाठातून ऐकतोय, हाच विषय आहे सतत, की अनासक्ती, ममत्व नको. नको इन द सेन्स, की ममत्वाने काय घडतं? तर मी माझं, माझं मी हे म्हणण्यामध्ये आपण हा भाव असतो ना, आपलं त्या परमेश्वराप्रत लक्षच जात नाही. निरपेक्षता तर सोडूनच दे. कारण या प्रपंचात माझे असणारं कुटुंब, माझा असणारा मुलगा, माझा असणारा नवरा, आई सगळंच मित्रपरिवार सतत आपण माझे, माझे आणि माझे या मी माझे मध्ये सतत अडकल्यामुळे यालाच ममत्व म्हणायचं. त्यातून कृती घडतात. मग इकडचं जे आता आपण शिकतोय, त्याचा अर्थ काय करावा मग? म्हणजे यांना दूर लोटायचं का? हे जे माझं प्रपंच खेळ, तर ज्ञानोबांनी पहिलंच सांगितलंय असोनी संसारी. म्हणजे प्रपंच करताना, कर्म करताना अत्यंत आपल्याला ज्या पद्धतीने दिलेली चौकट आहे, त्यामध्ये अतिशय सुरेख जेवढं आपल्याला त्याबद्दल आपली जेवढी क्षमता आहे, ती संपूर्ण क्षमता वापरून कर्म करायला नाही म्हटलेलंच नाही. अतिशय सुंदर असं कर्म करू शकतो. पण पुन्हा तेच, की ते कर्म करत असताना त्यामध्ये मी म्हणजे कर्तृत्व भाव माझा मी करते आहे, हे माझं आहे. त्यानंतर एवढं-एवढं केल्यानंतर मला हे मिळावं. हा भाग पूर्ण जर आपला हा भागाने प्रपंच चालला असेल, तर तेच गोष्ट आपण प्रपंचाच्या सवयी परमार्थात आणण्याची शक्यता असते. मग आपण भगवंताकडे हळू-हळू वेगवेगळ्या गोष्टी मागायला लागतो. आणि म्हणून संतांनी आपल्याला भाव बळे आकळे, येरवी ना कळे. तुम्ही जर त्याचं अस्तित्व आहे, हे न मानता तशीच तीर्थाटन केली, तसंच व्रतवैकल्य केलं, तर तो श्रीहरी
त्या श्रीहरीचं स्वरूप आपल्याला नक्की कळणार नाही. हे स्पष्ट इथे सांगून टाकलं आणि ते कधी कळेल? ज्या क्षणी तो आहे, हा माझा भाव स्थिर व्हायला लागेल. म्हणजेच काय? परत आपण त्या तीर्थाटनावर येऊ, की ती साधनं जेव्हा मी, तो आहे आणि त्याच्या सानिध्यात जास्तीत जास्त मला राहायचं आहे. आता त्याच्या सानिध्यात राहण्यासाठी मी सतत तीर्थाटनच केली पाहिजेत का? किंवा काय म्हणजे अशा गोष्टी नाहीयेत. त्याच मी माझ्याच एकाच ठायी एकीचकडे बसून पूर्ण चित्त एकाग्र करता येऊ शकतं. असं पुन्हा संतच सांगतात आपले. मग काय? ठाईची बैसोनी करावे एकचित्त. हे असं म्हटलंय. तर मग याचा याचा अर्थ काय? मला उद्या जर शक्य नसेल माझ्या देहाने काही वयाच्या हे म्हणा, कुठल्याही गोष्टी, अडचणी म्हणा, त्यातून मला हे जर शक्य झालं नाही, तर म्हणजे काय मग? मग काय होऊ शकतं? मग मला स्वरूप कळणार नाहीये का? तर असं अजिबात नाही. आणि म्हणून तो जो भावबळे हा शब्द आहे, तो आपण विविध अंगांनी समजून घेऊ शकतो. म्हणजे काय? तर बसल्या जागी मला जर माझं स्वरूप कळायचं असेल, तर आपल्याला तो श्रीहरी कसा आहे, हे पहिलं कळलं पाहिजे. आणि त्याचं वर्णन आपण एवढ्या आत्ता झालेल्या अभंगांमध्ये सतत बघत आलेलो आहे. तो कसा आहे? कुठल्या गोष्टीमध्ये तो आपल्याला जाणवतो? तो जाणीवरूप आहे का नाही आहे? हे सगळं आपण आत्ताच्या उपासनेच्या, हरिपाठाच्या उपासनेतून आधीच्या अभंगातनं शिकत आलो. तर मग आत्ताच्या अभंगात तीर्थव्रत नेम भावे विण सिद्धी. आता जर आपल्याला या सिद्धीप्रत पोचायचं असेल, आता आपण आपल्याला लावून घेऊया हे सगळं, की मला ही साधनं वापरून या श्रीहरीचं स्वरूप कळूनच घ्यायचं असेल, तर मात्र मला तो आहे हे पहिलं मला जाणून घेणं आवश्यक आहे. आणि तो आहे हे जाणण्याकरता मला कितीतरी आहेत. एकादशीचं कितीतरी आहेत गोष्टी सांगितलेल्या. त्या आपण करू शकतो. व्रतवैकल्य तर आहे, पूजा आहे. कित्येकदा आपण असं म्हणतो माळ धरून नाम घेणं आहे. विविध गोष्टी आहेत. पण तिथे पुन्हा, पुन्हा, पुन्हा विचारांची साथ, श्रद्धेची साथ. श्रद्धा याचाच अर्थ, एक अर्थ श्रद्धाचा आहे, की तो श्रीहरी मी आहे. त्याचं जे स्वरूप आहे तेच माझं स्वरूप आहे. हा निश्चय होणं म्हणजे श्रद्धा आहे. आणि या निश्चयाने, हा निश्चय कशातून होऊ शकतो? हा निश्चय आपला केवळ आणि केवळ विचारांमधून घडू शकतो. मग त्यासाठी ते विचार मला सतत जपण्यासाठी किंवा ते विचार येण्यासाठी मला काय केलं पाहिजे? हा पॉइंट आहे, की मला मला सतत त्याच्या अनुसंधानात राहण्यासाठी काय केलं पाहिजे? तर हरिपाठाची उपासना आपल्याला उत्तम नाम घ्या हे सांगते आणि तोच त्यातलं मोठं साधन आहे. पुढचा जो आपला चरण आहे त्यामध्ये हाच विचार येतोय. तर पुढचा चरण आपण बघू, की पारियाचा रवा घेता भूमीवरी यत्न परोपरी साधन तैसे. ज्ञानोबांनी इथे सांगितलं, की आपण ज्यावेळी योगासारखी साधनं म्हणा, योगासनं किंवा योग म्हणजे यम, नियम, अष्टांग योग जो असतो तो किंवा सोहम साधना असेल, की जिथे ना मन मारून तरी टाकायचं असतं, नाहीतर मन बाधित म्हणजे बाधित करणं एक वेळ थोडं विचारांनी बाधित करणं नक्की ही साधन आहे. पण त्यामध्ये मनावर ताबा आणणं. तर या दोन्ही गोष्टी आपल्याला जेव्हा आपण असोनी संसारी प्रापंचिक असतो, तेव्हा ते कठीण असतात. खूप कठीण असतात. आणि त्या पद्धतीने जर जमलं नाही, तर मात्र अर्धवट स्थिती होते. नाधड आपण हा प्रपंच नीट शांतपणे जसा करायचा तसा करू शकत नाही आणि नाधड आपलं ते साधन आपल्याला त्या सिद्धीपर्यंत नेतं. हा यातला पारियाचा रवा जे म्हटलंय, की त्याच्यामध्ये अर्थ असा आहे, की जसा पारा जर जमिनीवर आपलं थर्मामीटर जर खाली पडलं, तर त्याच्या जसा गोळा करायला हे खूप कठीण आहे, कष्टप्रद आहे ते गोळा करणं.
तसं ही साधनं आहेत. कोणती साधनं? तर ती अष्टांग योगासारखी साधनं किंवा सोहम साधनेसारखं साधन. ही या पाऱ्यासारखी. मग इथे काय सुचवतात? यत्न परोपरी साधन तैसे. फक्त प्रयत्नात माणूस राहतो. म्हणजे जो प्रापंचिक, आपण प्रापंचिकाविषयी बोलतोय हे सगळं. म्हणजे हे दोन्ही करताना ही जी कसरत आहे, ती आपल्याला जमणं शक्य नाही. हे स्पष्ट संतांनी आपल्याला सांगितलं. मग काय करा? मग ज्ञानोबा सांगतायत, की ही जी नामसाधना आहे, आपल्याला पहिल्यापासून हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. हे अनुसंधान सांगितलेलं आहे. हा ठेका धरायचा असंच सांगितलेलं आहे. मग समर्पण, आपल्याला हा जो भाव आहे, समर्पण, तो कशाने येईल? तर हे समर्पण केवळ आणि केवळ या हरिनामाचं म्हणजे हे नामसाधनेतून हे साधणार आहे. आणि ही नामसाधना आपल्याला ही सिद्धी, कशाची सिद्धी? तर जीव ब्रह्मैक्य. हा जो जीव म्हणजे आपण, जीवदशेत असणारे आपण, जीवभाव बाळगणारे आपण, ते आपल्याला आत्मभावात रूपांतर करण्यासाठी ही जी मधली नामसाधना आहे, हे जे नामसाधनेचं समर्पणाचा जो भाव आहे, ते साधन आपल्या सगळ्यांसाठी ज्ञानोबांनी सांगितलेलं आहे. सर्व संत ते साधन सांगतात आणि त्या बरोबरीने त्यांनी आपल्याला असं सांगितलं, की बाकीची साधनं आहेत, ती मात्र आपल्याला कष्टप्रद आहेत, अशक्यप्राय आहेत. हा विचार पक्का करून आपण नामसाधनेवर संपूर्ण लक्ष केंद्रित करणं हे अतिशय आवश्यक आहे. आता भावबळे आकळे एरवी नाकळ हे सांगत असताना यातला एक छोटासा ना, मी एक छोटी गोष्ट एक सांगते. आम्हाला मंदाताईंनी एक सुंदर गोष्ट सांगितली, की कसं त्याचं अस्तित्वाने जेव्हा तो कळतो, तेव्हा काय गंमत असते, ती एक छोटी गोष्ट सांगते तुम्हाला. तर त्यामध्ये हे कसं होतं, की एक गरीब माणूस असतो. त्याला असं वाटत असतं, की कधी आपली ही गरिबी जाणार? कशाने जाणार? काय करू म्हणजे माझी ही गरिबी जाईल? आणि समोर मंदिर असतं त्याच्या घराच्या आणि त्या मंदिरात कीर्तन हे प्रवचन चालू असतात. तर त्या एका कीर्तनामध्ये त्याला रामाचं कीर्तन चालू असतं आणि कीर्तनकार जे असतात, बुवा असतात, ते सांगतात, की रामाला जर तुम्ही या पद्धतीने म्हणजे रामाची मूर्ती स्थापन करा, त्यानंतर रोज उदबत्ती ओवाळा, त्याची पूजा करा. हे केलंत तर तुमच्या मनातला जो काही हेतू आहे किंवा तुम्हाला जे वाटतंय ते पूर्णत्वाला जाईल. बास. आता ह्याच्या ज्यावेळी कानावर हे येतं, तेव्हा त्याला वाटतं, बरं आहे, मग मी कसं तरी काहीतरी करून ती रामाची मूर्ती आणतो आणि मग कदाचित मला माझ्या मनाप्रमाणे सगळं काय जे आहे ते होईल. त्याप्रमाणे तो रामाची मूर्ती आणतो. रामाची मूर्ती आणतो. थोडं जे काही असतं तसं जे काही पूजेचं सामान लागतं, ते थोडं-थोडं आणतो. आणि जसं करायला सांगितलंय त्याला ते कळलेलं असतं. त्या पद्धतीने तो रोज एक-एक दिवस त्या पद्धतीने करायला लागतो. पूजा करतो. काय जो कापूर असेल सगळं, सगळं त्या पद्धतीने करतो. 7-8 दिवस होऊन जातात. काही नाही. जशी परिस्थिती आहे तशीच. काही नाही. आता त्याला असं वाटतं, की बापरे! आता हे तर ऐकलं आपण या बुवांनी आपल्याला असं सांगितलं. आपण ऐकलं, पण परिस्थितीत काहीही फरक नाही. काय हा देव आहे? काही काही अर्थ नाही याच्यात. आणि नेमकं ज्या दिवशी त्याला असं वाटतं, त्याच दिवशी त्या देवळात कृष्णावरचं कीर्तन चालू असतं. कृष्णाविषयी चाललेलं असतं. आणि त्याच्यात पुन्हा बुवा म्हणतात, की असं-असं तुम्ही जर केलत, या अशा पद्धतीने पूजा केलीत, तर तुम्हाला जे मनात आहे ते पूर्ण होईल. बास. त्याला वाटतं, की हे काही अर्थ नाही, या रामात काही अर्थ नाही. आता या कृष्णाला आणावं. म्हणून कसंबसं कष्ट थोडेफार करून तो कृष्णाची मूर्ती आणतो. आणि मग काय करतो, ते राम जो असतो, ती असं कोपऱ्यात टाकून देतो ती मूर्ती. काही उपयोग नाही त्याचा, म्हणून टाकून देतो. आणि कृष्णाची मूर्ती ठेवतो तिथे आणि पुन्हा तेच 4-5 दिवस छान चालू आहे. सगळं असं चालू असतं. आणि आधी
4-5 दिवसाच्या मध्ये त्याने उदबत्ती काही तो लावत नाही आणि मग त्याला वाटतं चला आता आज एक उदबत्ती लावूया. रोज असं थोडं, थोडं, थोडं लावत असतो. आज एक कापूर असेल तर उद्या. उदबत्ती लावायच्या वेळी त्याला अचानक आठवतं, की आपण त्या रामाची मूर्ती तिथं टाकून दिलेली आहे. मग या रामाला का बरं सुगंध जावा या उदबत्तीचा? का म्हणून त्याला हे करावं? त्याने माझं काही काम केलं का काही? मला जर जरा श्रीमंत व्हायचंय, मला पैसा हवाय, मला सुख हवंय, तर काही माझ्या सुखाची लावली नाही, काही वाट लावली नाही. उलट वेगळ्या पद्धतीने वाटच लावली. मला ज्या परिस्थितीत राहायचं होतं त्यातच ठेवलं. तर तो म्हणतो, की ह्याला काही अधिकार नाही, या उदबत्तीचा सुगंध घेण्याचा. म्हणून तो 2 कापसाचे बोळे घेतो आणि त्या रामाच्या नाकपुड्यांमध्ये ते जी मूर्ती असते, त्याच्यात तो ते कोंबून टाकतो. ते बंद करतो नाकपुडे आणि त्या क्षणी गोष्ट म्हणून घ्या, त्या क्षणी राम समोर येतो आणि म्हणतो, "काय वत्सा? काय हवंय तुला बाबा?" त्याला एकदम धक्का बसतो. तो पहिलं वाक्य म्हणतो, की हां, म्हणजे नाक दाबलं की तोंड उघडलं. असं म्हणतो पहिल्यांदा. कारण असंच असतं. असं त्याला प्रपंचाची सवय तो म्हणतो, "हां, बरोबर केलं." म्हणे, "हे काय?" त्यावेळी भगवंताने आपण भावाविषयी विचार करतोय. तर आता जो विचार सांगतेय, तो बघा. तेव्हा भगवंताने त्याला उत्तर दिलं, "अरे, तुला असं वाटत होतं का, की माझं तुझ्याकडे लक्षच नाहीये. पण आज आज तू पहिल्यांदा मला चेतन मानलंस. मी आहे हा विचार करून तू माझ्या ते नाकपुड्यांमध्ये ते जे कापूस कोंबलेस म्हणजे काय केलंस, की मी आहे. हा आहे. हा भाव ज्यावेळी आला, त्या क्षणी भगवंत तिथे होता. करतळी आवळा तैसा हरी. याचाच अर्थ तो आहे. ही अपूर्वता आहे. म्हणजे त्या त्या ही एक गोष्ट म्हणून घ्या. आपल्याला यामधल्या कुठलेही डिटेलिंग्स ही आपल्याला समजण्यासाठी दृष्टांत दिला. तर हा जो भाव आहे, त्याला चेतन म्हणून बघणं आणि नंतर हळू त्याच्यामध्ये समरस होत तेच तत्व मी आहे. हे आपल्याला अनुभव घेणं, याकरता ही सगळी साधनं खरं तर. पण त्याला आपण काहीतरी ते वेगळं आहे, याला मी काही-काही गोष्टी केल्या नाहीत तर कोप होईल किंवा अरे बापरे! आज नाही केलं म्हणजे पूजा पूजा उरकणे, आटोपणे या सगळ्या गोष्टी या चालत नाही. शांतपणे त्या भावाने ज्या क्षणी जेव्हा आपल्याला खरोखरच कुठली गोष्ट जमत नसेल भगवंताच्या बाबतीतली, तेव्हा डोळे मिटून नाम घेणं ही इतकी साधी, सरळ, सुंदर अशी गोष्ट आपल्याला भगवंताने अगदी आपल्या काय करतळी आवळा जसा आहे, की तो कसा स्पष्ट दिसतो, त्या पद्धतीने आपल्याला दिलेलं आहे. पण हे साधन आपण त्या पद्धतीने पाहिलंच नाही, तर मात्र आपल्याला जी सिद्धी म्हणजे जीवब्रह्मैक्य तेच मी आहे, हा जो अनुभव घ्यायचा आहे, तो अनुभव येणे शक्य नाही. हा स्पष्ट विचार 12व्या अभंगातून ज्ञानोबा देतायत. 4था चरण आहे. ज्ञानदेव म्हणे, "निवृत्ती निर्गुण दिधले संपूर्ण माझ्या हाती." निवृत्तीनाथ त्यांचे गुरु. त्यांनी सांगितलं, निर्गुण हे जे निर्गुण तत्व आहे, ते संपूर्ण मला माझ्या गुरूंनी, निवृत्तीनाथांनी मला दिलं. आता बघा, आपल्याला असा विचार येऊ शकतो, की ज्ञानोबा म्हणतायत, की निर्गुण माझ्या हाती दिलं. म्हणजे सगुणाला काही अर्थ नाहीये का? किंवा निर्गुण दिलं, म्हणजे मग काय मग आम्ही काय करायचं? म्हणजे ज्ञानोबांना स्पेशल आहे आणि आपल्याला काही वेगळं आहे का? तर हे सगळे विचार नाहीयेत. हे असं अजिबात नाहीये. तर हे निर्गुण तत्व जे आहे, सगुण, निर्गुण एक गोविंदुरे. हे सगळ्यात हा महत्वाचा विचार आधी आपण लक्षात घ्यायचा, की हे दोन्हीही सगुणामध्ये येतं तेव्हा भक्ती, प्रेमातून ते फुलतं आणि निर्गुण हा विचार म्हणजे तत्व विचार आहे. सगुणाची आपल्याला गरज असते आणि सगुणातूनच जावं लागतं कारण कारण आपण सगळे या भावभावनांमध्ये आपण जन्माला आलोय, आपण जे जगतो
त्या सगळ्याशी निगडीत हा जो प्रेमभाव असतो ना, त्या प्रेमभावातून सगुण भक्ती असते. सगुण म्हणजे असं कुणीतरी म्हणजे आपली विठ्ठलाची मूर्ती बघितली, त्याला हार घातला आणि झाली सगुण भक्ती, असं अजिबात नाही. नवविधा भक्ती त्यासाठी दिलेली गेलेली. भक्तिशास्त्रात, नारद भक्तिशास्त्रात परम प्रेमाचा म्हणजे अलौकिक तत्वाचा विषय परमप्रेम हाच आहे. भक्ती नारद भक्ती सूत्रात सांगितलंय आणि तो भगवंत आहे. ज्या क्षणी तो भगवंत म्हटलं जातं, त्या क्षणी ती सगुण भक्ती होते. सगुणाकडे. सगुणाचे नि आधारे निर्गुण पाविजे निर्धार. पण त्याच्या पुढे सारासार विचार आहे, असं सांगितलंय. सारासार विचार म्हणजे सार आणि असार याचा विचार करणं गरजेचं आहे. नक्की या दृश्य जगतात आपण खूपदा पाहिलं, हे जे दृश्य जगत आहे, ते देहादी जगत म्हणजे माझा देह या जगात राहतो म्हटल्यावर देहासकट या दृश्य जगतातलं जे जे आहे ते त्याला 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 उत्पत्ती आहे, स्थिती आहे आणि लय आहे. देहाला असेल तर जन्म जरा आणि मरण आहे. मग हे जे सगळं नाशवंत आहे, मग जे जे म्हणून नाशवंत आहे, जे जे म्हणून अशाश्वत आहे, ते ते काय आहे? तर ते असार आहे. आणि मग ते ते जर असार आहे, तर मग सार काय आहे? त्याचं अधिष्ठान काय आहे? ते सार तत्व काय आहे? तर ज्यावेळी सगुणात ज्याला भक्तीने भगवंत म्हटलं जातं, ते सारतत्व आहे आणि वेदांताच्या अंगाने विचारांच्या दृष्टिकोनातून तत्वाच्या अंगाने बघितलं जातं, ते आत्मा किंवा ब्रह्म आहे. एवढाच त्याचा भाग आहे. की भगवंत म्हणतो तेव्हा ते सगुणात असतं आणि आत्मा किंवा ब्रह्म म्हणतो. काहीही घाबरून जायची गरज नाही आपल्याला या शास्त्रीय पारिभाषिक शब्दांची. एकदाच समजून घ्यायचे. आणि ते जे ब्रह्मैक्य असं जे म्हटलं जातं, की तो भगवंत आपण आत्ता हरिपाठ करतोय म्हटल्यावर आपल्याला हीच भाषा वापरणं किंवा हे समजून घेणं गरजेचं आहे, की तो हरी मी आहे. बास. तो भगवंत मी आहे. कारण सगुण निर्गुण एक गोविंद एकच आहे. पण निर्गुणाचं जेव्हा ज्ञानोबा इथे अगदी स्पष्ट ज्यावेळी खाली सांगतात, तिथे महत्वाचा भाग आपल्याला निर्गुणाविषयी हे कळून घ्यायचंय, की तिथे आपल्याला अनासक्ती आणि ममत्व म्हणजेच अनासक्तीचं आणि हे जे ममत्वाचा भाग आहे म्हणजे आपली प्रपंचातली आसक्ती जी आहे त्याचा प्रवास अनासक्तीकडे होणं गरजेचं आहे आणि ममत्व जे आहे ते ममत्व बाजूला सारणं ते महत्वाचं आहे. ज्या क्षणी आपल्याला या दोन गोष्टी जमायला लागतील विचाराने क्रिया करून आता कृती करतो ती कुठली कृती करतो की भगवंताचा सहवास त्याचं अस्तित्व मान्य केलंय तर तो ज्यामधून मला मिळेल जसा मिळेल त्या पद्धतीने तो मी मिळवेन आणि त्या पद्धतीने विचाराने मी ज्यावेळी हळू त्या अनुभवाप्रत कारण हे तत्व जे आहे ते अनुभवाचं तत्व आहे अनुभव रूप आहे हेही आपण बघितलं हे तत्व अनुभव रूप आहे ते कोणीही सांगू शकत नाही की हे म्हणजे आत्मा हे म्हणजे हा म्हणजे भगवंत हे म्हणजे ब्रह्म असं सांगू नाही शकत शब्दाच्या वाटे आपल्याला थोडं ज्ञान होतं पण हे सगळं तत्व अनुभव रूप आहे आणि हे अनुभव येण्याकरता हा अनुभव आपल्याला त्या अनुभवाप्रत जाण्याकरता जी साधनं आहे त्या साधनांमागे सुद्धा विचार आहे आणि तो विचार आपण सगळ्यांनी अतिशय श्रद्धापूर्वक म्हणजेच निश्चयाने करणं आवश्यक आहे आणि ती तरच जेव्हा ही साधन साध्य होता साधनाचा ठाव नाही समर्थ सांगतात खूप पुढचा विचार गेला हा की साध्य होता म्हणजे अनुभव आला की साधनांचा ठाव नाही कशासाठी मला लागणार आहे जर आपल्याला एखाद्या ठिकाणी बोटीने जायचं असेल एखाद्या बोटीने म्हणा काही नावेने म्हणा तर त्या नावेचा उपयोग कुठपर्यंत
तर ज्या किनाऱ्यावर मी बसले, त्या किनाऱ्यापासून जिथे मला माझं गंतव्य आहे, जिथे माझं पोहोचण्याचं ठिकाण आहे, तिथपर्यंतच त्या नावेचा मला उपयोग आहे. त्या ठिकाणावर पोहोचल्यानंतर ती नाव घेऊन माझ्याबरोबर मी करायचंय काय? कारण एकदा त्या ठिकाणी मी जर पोहोचलो, मला अनुभव आला, तर साधनाचा ठाव नाही. इतकं सुंदर हे अनुभवातलंच संत आपल्याला आपल्याशी संवाद साधतात. हे अनुभवाचेच बोल संतांचे असतात. आणि ते आपल्याला हळू आपल्याला ते साधनेत म्हणजे काय उपासनेत पेरायचे असतात. बघा, जेव्हा असा अभंग आपण शिकत असतो ना, तेव्हा आपण अनेकदा शास्त्रीय संकल्पना शिकत जातो. म्हणजे जसं आपण जीव ही शास्त्रीय संकल्पना बघितली होती. आत्ता आपण असं बघितलं, की भक्तिशास्त्रात काय असतं किंवा परमात्मा म्हणजे हे जे भगवंत म्हटलं, तत्व विचार वेदांताचं, हे सगळ्या गोष्टी आहेत ना, या पारमार्थिक संकल्पना आहेत. त्या आपण जेव्हा विचार करतो, त्या बरोबरीने समांतर आपल्याला महत्वाची गोष्ट आहे, की संतांचं जे अनुभवाचे बोल असतात, ते आपल्याला बरोबर घेऊन जावे लागतात. कारण कधी-कधी असं होतं, या शास्त्रीय संकल्पना आता बघा, उदाहरण म्हणून सांगते, की आपण पहिल्या अ, अभंगापासूनच मनाच्या श्लोकात सुद्धा, की वासनेची घडी बदलायची आहे आणि शास्त्र संस्कारित घडी बसवायची आहे. कुठे? मनावर. कारण मन हे सगळ्या गोष्टीला प्रवृत्त करणारं पहिलं साधन आहे. तर मग वासनेची घडी बदलायची आहे आणि शास्त्र संस्कारित घडी बसवायची आहे. या 2 गोष्टी करण्यामागे नक्की काय करायचंय? म्हणजे मला ते शास्त्र, ती उपासना हे समजून-उमजून करणं हे पहिलं काम आलं. त्या उपासनेत सांगितलेले जे काही विचार आहेत, ते विचार म्हणजे शास्त्रसंस्कार असतात. आणि ते शास्त्रसंस्कार बसवण्याकरता शास्त्रसंस्कार कळतात आपल्याला बुद्धीने ते सगळं कळतं. पण बसवणे हा जो भाग आहे, ते बसवणे हा भाग साधनेत येतो. आणि त्या साधनेसाठी आपल्याला संतांचे असलेले असे अभंग किंवा संतांची वचनं अतिशय अत्यंत उपयोगी पडतात. मार्गदर्शक असतातच, पण उपयोगी पडतात. म्हणजे जेव्हा आपल्याला साध्य होता साधनाचा ठाव नाही, हा एक विचार म्हणून जेव्हा आपण घेतो, तेव्हा आपण कसा विचार करायचा, की म्हणजे मला माझं साध्य काय आहे? आणि साधनं काय आहेत? हा विचार आपण करतो. हा आपण तत्वाने केला, बुद्धीच्या मार्गाने केला. पण जेव्हा संत आपल्याला साध्य होता साधनाचा ठाव नाही, तर साध्य होणारी जी गोष्ट आहे, त्याच्यासाठीचं प्रेम, ती गोष्ट आपल्याला मिळवण्यासाठी भगवंत आहे तो. त्याच्यासाठीचं ते स्वरूप मला कळण्यासाठी ज्या गोष्टी माझ्यामध्ये अंतर्भूत आहेत, अंगभूत आहेत, तो अंगभूतपणा जाणण्याकरता ज्या गोष्टी लागतात, तिथे आपल्याला भक्तिशास्त्र कामी येतं. म्हणजे भक्तिशास्त्रातलं प्रेम कामी येतं. आणि हे जे प्रेम आहे, हे प्रेमच आपल्याला या संतांच्या अभंगांमधून विविध अभंग म्हणा, कुठलाही भाग संतांचा त्यातून आणि ते अनुभव सिद्ध बोल आहेत. आणि या अनुभव सिद्ध बोलातून जेव्हा आपल्याला आपला साधनेची घडी, वासनांची घडी बदलायला लागते, तेव्हा मदत होते. म्हणजेच काय, पुन्हा आपण ही गोष्ट सांगण्याचं कारण, हा जो भाव बळे आकळे, यातला आज चरणामधलं दुसरं चरण फार महत्वाचं आहे. तर हा जो भाव जो आहे, या भाव आणि भावना हा शब्द तुम्ही ऐकला असेल. त्यामध्ये भाव हा जो ही जी गोष्ट आहे, तो स्थिरतेकडे जातो आणि भावना ज्या असतात त्या अस्थिर असतात. हा आपल्याला अनुभव आहे. विविध भावना, पण भाव जो आहे भाग, तो स्थिर असतो आणि तो भाव कोणाप्रत असावा, ही महत्वाची गोष्ट आहे. भाव हा केवळ आणि केवळ भगवंताबद्दलच असावा. माझा तिथे भाव असणं आणि तो भाव स्थिर करणं आणि ते कोणाच्या सहाय्याने, तर या सगळ्या संत साहित्याच्या सहाय्याने भाव स्थिर करणं ही एक प्रकारची साधना असते. साधनेच्या खूप खूप व्याख्या आहेत. पण साधना म्हणजे आता नामसाधना करताना
मला जर माझं जे दैवत आहे, ज्याचं नाम मी घेते आहे, त्याच्याविषयी प्रेम वाढीस लागायला हवं असेल, त्याच्याविषयीचा भाव मला वाढीस लागणं आवश्यक असेल, तर मी काय करायला हवं? म्हणजे याचा विचार इथे ज्ञानोबांनी सांगून टाकला, की त्याविषयी तुम्ही तीर्थाटनं केली, व्रतवैकल्य केली आणि त्याच्यामागे जर काही विचारच नसला किंवा भाव नसला म्हणजेच काय? की ते जे स्वरूप जाणून घेणं आहे, त्याच्या सहवासात विचारांनी राहणं आहे, हे जर जमत नसेल आणि नुसतीच ती क्रिया घडत असेल, म्हणजेच काय? की त्या परमेश्वराविषयी, त्या भगवंताविषयी माझं जर चिंतन चालू नसेल, मी माझ्या चिंता घेऊन तीर्थाटन करत असेन, तर ती जी सिद्धी आहे, भगवंत मी आहे, जीव ब्रह्मैक्याची सिद्धी होणार नाही. आणि ती सिद्धी घडण्याकरता मला मधला हा जो पूल दिला नामसाधनेचा, तर म्हणून ती नामसाधना कशी करावी, कसं नाम घ्यावं, याविषयी अतिशय आपल्याला हरिपाठातून म्हणजे या उपासना या गोष्टीतून आपल्याला स्वच्छ विचार कळायला लागतात, की ही उपासना मी का करतो? मी कशासाठी करायची आहे? त्या उपासनेचं मूल्य काय आहे आणि त्याची मर्यादा काय आहे? या दोन्ही गोष्टी आहेत. हे अगदी आपण लक्षात ठेवायला पाहिजे. प्रत्येक गोष्टीला मूल्य पण आहे, मर्यादा पण आहे. जसं त्या नावेला या किनाऱ्यापासून त्या किनाऱ्यापर्यंत जाण्याचं जे मूल्य आहे, ते मूल्य आहे. पण मर्यादा कुठे संपली? त्यानंतर मला ती लागत नाही. ती तेवढी देण्यापुरती इथे ती संपते. तो भाग संपतो. आणि म्हणून जेव्हा आपण आज या अभंगांचे जसं ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिधले संपूर्ण माझ्या हाती. म्हणजे सगुणाकडून निर्गुण तत्व. कारण ब्रह्माचं ब्रह्माचं सगळं वर्णन उपनिषद म्हणा, वेदातून म्हणा, निर्गुण, त्यानंतर अव्यक्त असणारं, अवस्थात्रयातीत, देहत्रयातीत अशी बऱ्याच गोष्टी आपल्याला या सगळ्या मागच्या जो आपण उपनिषद म्हणा, गीता म्हणा, सगळे हे जे प्रस्थानत्रयी आहेत, त्यातून याच गोष्टी सांगितलेल्या आहेत, की ते जे एक तत्व आहे, ते निर्गुण निराकार तत्व आहे. आणि निर्गुण निराकार तत्व हे आपल्याला आपण आपल्या इंद्रियांनी हे जाणू शकत नाही. कारण ते इंद्रियांना अगोचर आहे. ते गोचर नाही होत. तर ते इंद्रियांच्या पलीकडे असलेलं तत्व आहे. पण मग ते पलीकडे जाण्यासाठी मला मी ती पलीकडे जाण्याच्या त्या प्रदेशात असा आपण एक शब्द म्हणू यासाठी, पण ते मी आहे तत्व हे मला कळण्यासाठी काय बरं असेल? तर यासाठी हा अभंगाचं ज्ञानोबांनी या अभंगातून काही 2-3 विचार आपल्याला स्पष्ट केलेत. ते म्हणजे निरपेक्ष आपल्याला भाव असणं, भगवंताप्रती त्याचं अस्तित्व आहे, आहे आणि आहे हा निश्चय असणं. आपली निरपेक्ष भाव असणं म्हणजे सकामता नको. कोणत्याही कृतीमध्ये सकामता न येणे. सगळ्यात महत्वाचा भाग आणि दुसरी गोष्ट अनासक्ती अतिशय महत्वाची आहे. प्रत्येक गोष्ट हे अनासक्ती आपल्याला मी माझा या गोष्टीपासून बाजूला करते. म्हणजेच कर्तृत्व, भोक्तृत्व हे जे भाव आहेत त्यापासून दूर करते. ममत्वाचा भाग आहे. जो संघ म्हणजे आपण संघाविषयी पण बोललो होतो, की संघ जोडला गेला, तर ते तत्व जे आहे, ते असंग तत्व आहे. निर्गुण जे आहे, ते असंग आहे. आणि मी जर संघ घेऊन त्याच्या समोर गेले, तर मी ते आहे होईन का? हा साधा सरळ लॉजिकल विचार आहे. त्यामुळे हा जो संघ आहे, मग आपल्याला कुठले-कुठले संघ आहेत? हा विचार आता आपला आपण करायचा आहे. की मला निश्चित कशा-कशाचा संघ आहे. काय-काय गोष्टी मी मनामध्ये पक्क धरून चालते आणि काय म्हणते, की याशिवाय मी जगू शकत नाही. याशिवाय मला चालत नाही. हे सगळे संघाचे भाग आहेत आणि एकीकडे उपासना करताना आपण ते तत्व असंग आहे असं शिकतो आणि मग ते तत्व म्हटल्यावर ते कुठेतरी लांब राहतं आणि मी कुठेतरी लांब राहते.
तर असं नाही. म्हणून ती सिद्धी होत नाही हा जो विचार आहे तो त्या पद्धतीने, की मला ते तत्व जेव्हा मी म्हणते, तेव्हा ते जे आहे, तेच मी आहे, हे मला कन्व्हर्जन करून घ्यायचंय. जेव्हा आपल्याला श्री गुरु ते तू आहेस असं सांगतात. तत्वमसी महावाक्य असं म्हणतात. तर ते जे ते तू आहेस जेव्हा सांगितलं, तेव्हा मला त्याचं माझ्या साधनेत रूपांतर करताना ते मी आहे असं कन्व्हर्ट करून घ्यायचं असतं. आणि याला सगळ्याला संतांचा, श्री गुरूंचा सगळ्यांचं मार्गदर्शन, पाठिंबा, आशीर्वाद हे सगळं असतं जेव्हा मी ही गोष्ट समर्पणाने, श्रद्धापूर्वक, शरणागतीने स्वीकारते. पहिला हा गोष्ट स्वीकार आहे. स्वीकारानंतर हळू-हळू आपली कृतीमध्ये येणं. कारण रोजचे व्यवहार जे चालतात, त्यामध्ये सतत त्याचा विचार असणं, ही फार मोठी गोष्ट आहे. आणि हळू मग त्या निश्चयाप्रत जाणं. एका रात्रीत निश्चय होत नाही. अगदी साधे-साधे आपण अगदी सगळ्यांचा आवडता विषय डाएट आहे. तर तो डाएटचा निश्चय केला, की दुसऱ्याच दिवशी आपल्याला आमंत्रण येतं कुठून तरी. आणि आपण सगळे म्हणतो, "अरे, कालपासूनच खरं तर केला होता, पण जाऊ दे आजच्या दिवस." हे रोजच्या आपल्या अनुभवातलं सगळ्यांच्या. असं विविध गोष्टी. पण हा जो निश्चय आहे, की तो भगवंत आहे, तो भाव आहे त्याच्या प्रती असलेला, त्या भगवंत तो मी आहे. या अनुभवाची मला ही अनुभवाची जाणीव व्हावी, हा आपला निश्चय असणं गरजेचं आहे. पण तो अनुभव असा एका क्षणात म्हणजे साधनेशिवाय येणारा नाही. अजिबात नाही. त्यासाठी श्री गुरूंनी दिलेली साधना अत्यंत महत्वाची असते. म्हणजे श्री गुरु हेही यामधला एक महत्वाचा पूल असतात, की जे त्यांच्यामुळे आपल्याला हे तत्व काय आहे, जसं आपल्याला ग्रंथातून कळतं, तसं संतांच्या अनुभवातून आणि मग श्री गुरूंनी केलेली. श्री गुरूही याच्यापर्यंत ब्रह्मविद ब्रह्मैव भवती. ब्रह्मरूपच असतात. त्यामुळे त्यांच्यामुळे आपल्याला हे कळतं. तर हा सगळा पूल आपण आपला बांधायचा आहे. शांतपणे त्यावर विचार करायचा आहे आणि ज्या क्षणी आपला हा भाव स्थिरही कधी होणार आहे, जेव्हा मी या आत्ता जे आपण जे सगळं बोललो, तो भाव स्थिर करण्यासाठी ती निरपेक्षता, ती अनासक्ती, ते ममत्व म्हणजे अनासक्ती येणं आणि ममत्व बाजूला सारणं, हे जेव्हा मला जमेल, तेव्हा त्या भगवंताच्या सहवासात, उपवास जवळ मी आहे. हे सगुणामध्ये जेवढं आपली पूजा, अर्चा, तीर्थयात्रा जिथे-जिथे म्हणून आपण जाऊ, तिथे-तिथे तो आहे. हा आपला भाव हळू हा निश्चय होत जातो आणि मग श्रवण, मनन आणि निधिध्यासन ही अंतरंग साधना आहे. याही विषयी आपण बोललो होतो. या ज्या सगळ्या असतात तीर्थ, व्रत, नेम, जप-जाप्य या सगळ्या बहिरंग साधना आहेत. म्हणजे बाहेरून आपण अवलंबून आहेत सगळ्या गोष्टींवर. तशी बहिरंग साधना आणि अंतरंग साधना. बहिरंग साधना सुद्धा आवश्यक आहे. पण अंतरंग साधनेतून आपण त्याला जे येणारं स्थिरत्व आहे, त्याकडे पोहोचतो. श्रवण आहे. श्रवण याचाच अर्थ या संतांनी सांगितलेलं शास्त्र पुराणातून आलेली तत्व, श्रुती, स्मृती, पुराणातून आलेले विचार हे आपल्याशी निश्चय करून बांधून घेणे, आपल्या शास्त्राची घडी जे आपण म्हटलो, तो संस्कार रुजवून घेणे, हे आपलं काम आहे. तसं श्रवण, मनन, चिंतन हे त्यावर ज्या क्षणी आपल्याला हा भाव स्थिर करायचा आहे, हे जेव्हा आपल्याला शास्त्र सांगतं, तर तेव्हा आपल्याला त्या गोष्टीविषयी मनन चिंतन म्हणजेच काय? तर त्यासाठी असणारं साधन जे आहे, नाम हे जे साधन आहे, ते आपण आपल्यावर लक्ष ठेवणं, सतत त्याविषयी विचार करणं, की ते नाम घेणं म्हणजे कसं घ्यायचं आहे? काय बघतो आहोत आपण?
निश्चित का घेतो आहोत? हा सगळा विचार आपण आधीच्या अभंगातून केलाय म्हणून मी आता बोलत नाहीये. श्रवण, मनन आणि निधिध्यासन. निधिध्यासनाचं अखंड अखंड ते आपल्या बरोबर राहणं हा निधिध्यासनाचा भाग आहे. म्हणजेच काय? तर ते आपल्याला जीवनात उतरवता येतं. आमचे श्री गुरु कायम एक अतिशय सुंदर विचार दिलाय त्यांनी, की कायम आपण म्हणजे साधना कोण करतं? तर जीव करतो. म्हणजे आपण करतो. साधना चेतन करतो. आणि ती जी साधना असते, ती कशी असावी? तर ती शास्त्राभिमुख असावी. अभिमुख. अभिमुख असणे म्हणजे काय? की शास्त्र जे म्हणून मला विचार देईल, ते मी स्वीकारायला तयार पाहिजे. ते त्या पद्धतीने मी बसवून घेण्यासाठी तितका जोर जेवढं शास्त्राने दिलंय, तितका माझ्यामध्ये ते चैतन्य मीच आहे हे जाणण्यासाठी मी ते शास्त्राभिमुख अभ्यास करणं गरजेचं आहे. पुन्हा दुसरा विचार काय आहे? जसं शास्त्राभिमुख आहे, तसाच साधनाभिमुख असणं त्या जीवाने. साधनाभिमुख म्हणजे काय? कधी मी साधना करेन? जेव्हा मला शास्त्रातील संकल्पना स्पष्ट झाली, तरच मी ती साधनेत उतरवू शकते. आणि मग साधनाभिमुख होणं म्हणजे काय? की हे जे साधन आहे, आपल्याला नामासारखं जे साधन दिलंय, ते त्याचा जोर वाढवणं, त्याचं प्रेम वाढवणं, संतांच्या विचारांवर विश्वास ठेवून सतत ते घेत राहणं. अशी ती साधना, साधनेच्या प्रांतात सतत त्या विचारात राहणं, हे म्हणजे साधनाभिमुख होणं. म्हणजे जसं मला माझ्या श्रीगुरूंनी सांगणं म्हणा, संतांनी सांगणं म्हणा, त्या पद्धतीने मी ती गोष्ट त्याचं अवलोकन म्हणजे आधी कळून घेऊन, मग ती त्या माझ्या साधनेत उतरवणे म्हणजे काय? तर नाम घेणं हा जो भाग असतो, बैठकीचं नाम म्हणा, चालतं बोलतं नाम म्हणा, यामध्ये शास्त्रामुळे विचार पक्का झालेला असतो. संकल्पना स्पष्ट झालेली असते. मग ती कशी आणि त्या घेण्याला जे महत्व आहे, ती ही साधना आहे. तसं साधनाभिमुख होणं आवश्यक आहे. आणि जसं-जसं आपण शास्त्राभिमुख, साधनाभिमुख झालो, की आपण आपोआप जीवनाभिमुखतेकडे वळतो. म्हणजे काय? हे सगळं कशासाठी आहे? हा सगळा जो आपण उपासना करतोय, ज्ञानोबांचं जाणून घेतोय, हे सगळं का? का आणि कशासाठी? तर हे सगळं निखळ आनंदासाठी आहे. ते आनंदाचं तत्वज्ञान आहे. मग हे ज्यावेळी आनंदाचं तत्वज्ञान आहे, ते जीवनाभिमुख कधी होईल? जीवनाभिमुखता असणं म्हणजे मी आनंदाकडे आनंदाप्रत जाणं. कायम म्हणजे सुख-दुःखाच्या द्वंद्वातून बाजूला होणं म्हणजे जीवनाभिमुखता आहे. मग हे मला कधी जमेल? जेव्हा मला शास्त्र आणि साधन हे अभिमुखता येईल. त्याच्याकडे या श्रुती-स्मृती पुराणातून, ग्रंथांमधून, श्रीगुरूंकडून हे सगळे विचार संतांकडून हे सगळे विचार बसवता येतील. त्या क्षणी माझं स्वरूप जे आनंद रूप आहे, सुखरूप आहे, त्या अनुभवाप्रत आपल्याला नेण्याची ताकद ही या शास्त्र ग्रंथांमध्ये आणि संत आणि श्री गुरूंमध्ये असते. आणि केवळ आणि केवळ मी सुखरूप आहे, मी आनंद रूप आहे, हे कळण्याकरता, हा अनुभव येण्याकरता हे आपण सगळं करतो आहोत. मग हा अनुभव येण्यासाठी जो तो भगवंत आहे आणि तो मी आहे, हा जो भाव स्थिर होणं अपेक्षित आहे, स्थिर होणं आवश्यक आहे. त्या भावाविषयी आपल्याला आजच्या 12व्या अभंगात ज्ञानोबांनी अतिशय चांगले काही निर्णय देऊन त्यातली अपूर्वता दाखवून म्हणजे नक्की आपल्याला त्या हरीचा अनुभव मिळणार आहे हे सांगून हा 12वा अभंगाचं चिंतन मी थांबवते आणि माझ्या सद्गुरूंनाही प्रार्थना करते की ही जी उपासना आहे ती अशीच अत्यंत व्यापक अशा विचारांमधून आणि प्रेमातून आपल्या सगळ्यांना घडू दे.
मी चिंतन थांबवते. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ॐ शान्ति शान्ति शान्तिः.